आज पाणी पुरवठा आणि इतर विभागाची आढावा बैठक झाली। त्याच्यामध्ये नागरिकांची काय मागणी आहे आणि आपण काय आदेश देतो? जवळजवळ शिरबाई योजनेला 300 कोटी खर्च झालेले आहे आणि जलजीवन मिशनला 85 गावामध्ये 102 कोटी खर्च झाले। 402 कोटी रुपये शासनाने या तालुक्याच्या पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले मागच्या काही वर्षांमध्ये आणि एवढा 400 कोटीचा खर्च करून सुद्धा आज तालुक्यातली गोरगरीब जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे। त्यासाठी आपण हा आढावा बैठक आयोजित केली होती। या आढावा बैठकीमध्ये माहिती ही मिळाली की MJPचं काम, शिरबाई योजनेचं काम हे 90% पर्यंत पूर्ण झालेलं आहे। ते लवकरात लवकर योजना चालू होण्याच्या मार्गावरती आहे। आपण सर्वजण, मी असेल, जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब असतील किंवा संबंधित पाटील साहेब इंजिनियर आहेत, आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आणि उरलेल्या जलजीवन मिशनच्या 85 गावातल्या त्या कामांमध्ये सदरचं काम बऱ्याचशा गावांमध्ये निकृष्ट झालेलं आहे। काही गावांमध्ये 90% पर्यंत त्या योजनेचे पैसे उचललेले आहेत, बिलं पास झालेली आहेत, पण कामं ही झालेली नाहीत आणि त्या संदर्भातल्या चर्चा या आढावा बैठकीत झाल्या आणि ठराव पास झालेला आहे की इथून पुढं 85 गावाची तपासणी येत्या 25 तारखेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी करायची आणि जोपर्यंत ती तपासणी सखोल चौकशी होत नाही आणि त्याचा योग्य आढावा होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी त्या योजनेची उर्वरित रक्कम जे काय असेल ते बिल द्यायचं नाही। आणि आपण तालुक्याच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पाणीपुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब यांना तालुक्याच्या वतीनं लोकप्रतिनिधी या नात्याने आपण मागणी करणार आहोत की या जलजीवन मिशनमध्ये जी काही अधिकारी, संबंधित अधिकारी असतील, संबंधित ठेकेदार असतील, एवढा खर्च करून सुद्धा कामं वेळेत पूर्ण होत नाहीत। उन्हाळा येऊन ठेपलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारचे कोट्यावधीचे पैसे खर्च करून गोरगरीब वाडी वस्तीवरची जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे। तर लवकरात लवकर यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही तालुक्याच्या वतीने आपण मागणी करणार आहोत। BN जनमत सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज।